नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हाल ही में घटी एक दर्दनाक दुर्घटना को लेकर संबंधित पक्षों की ओर से अपनी प्रतिक्रिया सामने आई है। कामगार नेता गौरव मेश्राम ने इस घटना को अत्यंत दुर्भाग्यपूर्ण बताते हुए कहा कि परिवार पीड़ित को न्याय दिलाने में सफलता मिली है। उन्होंने बताया कि प्रबंधन और कामगार संगठनों के समन्वय से पीड़ित परिवार को उचित मुआवजा प्रदान किया गया है। इस मामले में पावर फ्रंट वर्कर्स यूनियन की भूमिका को भी सराहा गया, जिनके प्रयासों से पीड़ित परिवार को न्याय मिल सका। वहीं एंटोनी वेस्ट हैंडलिंग सेल के परियोजना प्रबंधक समीर टोनपे ने कहा कि इस तरह की घटनाओं से सबक लेते हुए चालक और वाहकों को सुरक्षा नियमों का सख्ती से पालन करना चाहिए, ताकि भविष्य में इस प्रकार की घटनाओं को रोका जा सके। प्रबंधन ने भी इसे एक दुखद घटना बताते हुए श्रमिक संगठनों के साथ मिलकर समाधान निकालने की बात कही है। रुक जाओ एक मिनट तो सामने तो ऐसे नमस्कार, माझं नाव डॉक्टर समीर टोनपे। मी एंटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड येथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो आहे। त्या दिवशी जी घटना घडली ती अतिशय दुःखद घटना होती। त्याची भरपाईसुद्धा झालेली आहे आणि त्या कुटुंबाला व्यवस्थित न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे। यासाठी कंपनी तसेच आमचे कामगार संघटना यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत झाली। तसेच आम्ही हे सांगू इच्छितो की यापुढे ड्रायव्हर व लेबर यांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे व गाडीमध्ये काही कोणत्याही प्रकारचा फॉल्ट आला किंवा काय झालं याची संबंधित विभागाला परस्पर तक्रार करून ती त्यांनाच त्या गाडीची सुचारू करू द्यावी ही माझी विनंती राहील सगळ्यांना। आणि सुरक्षा नियमांचे सगळ्यांनी पालन करावे हीच ड्रायव्हर व लेबर लोकांना हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। लोभाजी मेश्राम, आम्ही एजीएनवारो कंपनीमध्ये कार्यरत सर्व ड्रायव्हर कर्मचारी मित्रमंडळांतर्फे आमच्या जो एक मित्र अपघाताने मरण पावलात त्याच्या परिवाराला आम्ही जे संघर्ष करून आमच्या 5 झोन कर्मचाऱ्यांनी घेतला होता त्याच्यात आम्हाला यश मिळालं आणि त्याच्या परिवाराला आम्ही काही प्रमाणात त्यांच्या म्हणण्यानुसार ते पैसे त्यांच्या परिवाराला मिळवण्यात मदत केली। आणि यापुढे आम्ही अशा कामगारांना सांगण्यात इच्छितो की कंपनीतर्फे कोणतेही असे निष्काळजीचे काम राहिल्यास आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करून आपली सुरक्षा नियमाचे स्वतः पण पालन करू। आणि असे जे रिक्षी काम आहेत किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंट त्यांना सांगू की हे तुम्ही सुचारू करून आम्हाला व्यवस्थापित करून द्या। हा जो न्याय मिळालेला आहे कामगाराला, ह्या न्याय मिळण्यामध्ये समस्त कर्मचाऱ्यांचा खूप मोठा सहभाग होता आणि पॉवर फ्रंट संघटना जी आहे तिचा पण खूप मोठा सहभाग होता। आणि त्याच्यासाठी मी सगळ्या वर्कर लोकांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी ह्या लढाईमध्ये एकत्रित येऊन आणि त्याच्यामध्ये कोणत्याच पॉलिटिकल इश्यू नसून हे सगळं संघटनेने मिळवलेलं यश आहे आणि त्यांना न्याय मिळाला। बस, धन्यवाद। काही प्रकारचे पॉलिटिकल आणि राजकारण आम्ही त्यांच्याकडून साथ घेतली नाही आणि हे सगळं विजय आहे, हे सगळं 5 झोनच्या कर्मचाऱ्यांचा विजय आहे। बस, कामगारांना हा जो विजय मिळालेला आहे यासाठी त्यांनी संपूर्णपणे एकत्रित येऊन 5 झोनचे कर्मचारी एकत्रित येऊन आमच्याशी चर्चा केली कंपनीशी। त्यानंतर कंपनी प्रबंधनाने ठरवले की त्यांना काहीतरी पीडित कुटुंबाला काही रक्कम मिळायला हवी, म्हणून कंपनीतर्फे त्यांना 20 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। आणि हा जो विजय आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांचा विजय आहे असे मी मानतो। ठीक आहे। नमस्कार, यावेळी आपल्या सोबत आहे गौरव मेश्रामजी। आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता हे जे कचरा व्यवस्थापन जे आहे हो ते आता कशा प्रकारे इथे कचरा व्यवस्थापनचे कामं सुरू आहे आणि ही जी दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्यावर आपण काय भाष्य करणार त्यावर बोला। हे बघा, माझे नाव गौरव लोभाजी मेश्राम, मी पॉवर फ्रंट NMC संघटनेचा अध्यक्ष आहे।
आणि हे जी बाब झाली आहे दुर्घटना, ही खूप अत्यंत दुर्दैवानी आणि निष्काळजीपणाची बाब आहे. त्यामध्ये आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आमच्या परिवाराला म्हणा, त्यांच्या परिवाराला म्हणा, आमच्या सगळं कामगार मित्रांना खूप दुःखद घटना झालेली आहे. आणि ह्या घटनेकरिता आमच्या सर्व कामगार मित्रांनी खूप प्रयत्न घेतले आहेत. ते एक नंबर झोनपासून असो, 2 नंबर झोनपासून असो, 3, 4 किंवा 5 ह्या सगळ्या कामगारांनी एकत्र मिळून त्या परिवाराला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या सगळ्या आपल्या मित्रपरिवारांचे खूप खूप आभार मान्य करतो. आणि ही जी संघटना आहे असंच काम करत राहणार, एवढं बोलून आपले 2 शब्द. कंपनी व्यवस्थापनकडनं आपल्याला म्हणजे जे पीडित जे परिवार आहे त्यांना मुआवजा मिळालेला आहे हो, की नाही मिळालेला आहे कंपनी त्याबद्दल सांगा. आणखीन आपण म्हणजे जे व्यवस्थापननी जे आपल्याला जे हे दिलेलं आहे, मुआवजा दिलेला, त्याबद्दल आपण सॅटिस्फाईड आहात का नाही त्याबद्दल सांगा. हे बघा, कंपनीने जे मुआवजा मिळाला ते परिवाराला त्यांचा मुआवजा मिळालेला आहे आणि ते परिवारवाले ते त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे. सध्या अजून काही इन्शुरन्सचे किंवा ते काही व्यतिरिक्त अजून काही पैसे बाकी आहेत ते त्यांना मिळायचे आहेत. आणि सध्या व्यवस्थापन कंपनी आपल्या सुधारू करत आहेत आणि व्यवस्थित करून राहण्याची हे स्थिती, जे बिघडली स्थिती आहे ते बरोबर करण्याची करून राहिली आहे. आपण नेते आहात आपलं यांचे श्रमिक लोकांचे, तर मला सांगा आपण काय सुझाव देणार की म्हणजे काही सुधार झाला पाहिजे कंपनीच्या म्हणजे मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न असो, की म्हणजे आता काय कशा प्रकारचे सुधार आपण इच्छितो त्याबद्दल सांगा. गाडी मेंटेनन्स बाबत आपण हेच म्हणणार आहे की गाडी मेंटेनन्स थोडंसं त्यांनी सुधारू ठेवा आणि कोणत्याही प्रकारची निष्काळजी ड्रायव्हर आणि लेबर यांनी पण नाही करावी, हे आमचं म्हणणं आहे. जिथं आपल्याला वाटत आहे की हे काम मेंटेनन्स डिपार्टमेंटला आहेत त्यांनी स्वतःहून नाही करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. यावेळी आपल्यासोबत आहे समीर टोनपेजी. आपण प्रबंधक आहात, प्रकल्प व्यवस्थापक आहात. ही जी घटना जी आता दुर्दैवी जी घडलेली आहे, आपण न्याय दिला असं समजून चालावं लागेल, कारण की हे सर्व पूर्ण सॅटिस्फाईड आहे आपण जे पुढाकार घेतलं. आपण त्यावर काय भाष्य करणार. सर्वप्रथम जी दुर्घटना घडली ती अतिशय म्हणजे दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. यामध्ये कंपनीचा सुद्धा बराच लॉस झाला आहे, कारण की तो सुद्धा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे होता. त्यामुळे ते आम्हालासुद्धा त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे. परंतु त्याला न्याय देताना जे कामगार संघटनांनी जे हे केलं, आमचे दांगडेजी, गौरवजी, तांडेकरजी, तसेच गजबीजी यांनी ज्या प्रमाणात सगळ्या कामगारांना एकत्रित करून हे केलं आहे, तर त्यामुळे हा जो विजय आहे हा कामगारांचा विजय इथे झाला. आणि त्या कामगारांनी त्या पीडित परिवाराला नुकसान भरपाई देण्याकरता जो लढा दिला तो त्यामध्ये ते यशस्वी झाले असं आपण म्हणूया. परंतु कंपनी प्रबंधनाने सुद्धा त्यांना 20 लाख रुपयाची यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना भरपाई दिलेली आहे. आणखी त्यांचे काही इन्शुरन्स वगैरे काढलेले होते, त्या इन्शुरन्समध्ये पण त्यांना संबंधित काही 20 लाखाची आणखी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ही दुर्दैवी जी घटना जी घडली आहे ते पुनरावृत्ती पुढे होऊ नये त्यासाठी हे जे एम्प्लॉईज आहे आपले जे कर्मचारी वर्ग जे आहे त्यांना तुम्ही म्हणजे कशा प्रकारचा एक हे देणार, एक सल्ला देणार किंवा त्यात काय सुधार करणार की वेळोवेळी तुम्ही दक्षता प्रकल्प राबवणार? आपण फक्त त्यांना हेच सांगत आहे की गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा जर बिघाड आला तर तुम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटला कळवा, तुम्ही स्वतः कोणत्याच प्रकारची दुरुस्ती करायसाठी जाऊ नका. बस हाच एक माझा त्यांना सल्ला राहील. धन्यवाद. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.